जे मुलनाशी साथियो, आपल्या देशातील सर्व बहुजन समाजाला आपल्या बहुजन समाजातील महामानव महानायिका यांच्या जयंती दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महान संदेश दिलेला की प्रत्येकाने आपल्या कुटुंबासह दर रविवारी बुधवारात गेलं पाहिजे, ती सुरुवात आपण आपल्या या ठिकाणी पंडित परवराने बहुजन समाज परिवर्तन संघ सिंहगड सोसायटीच्या माध्यमातून आजचा आपला 53वा कार्यक्रम करत आहोत। तत्पूर्वी आपल्या महापुरुषाचा अल्पपरिचय करून देत आहेत आणि हा अल्पपरिचय करून देण्याचा उद्देश हा की आपला समाज हा 400-500 वर्षाचा इतिहास नाही, तो हा हजारो वर्षाचा इतिहास आहे की त्याला सत्य इतिहास आपल्या शत्रूंनी नष्ट केला, उद्ध्वस्त केला आणि काल्पनिक डोक्यामध्ये भरलं गेलं, म्हणून ती जाणीव सत्य इतिहास सांगण्याचं काम आपण या माध्यमातून करत आहोत। तर आपण जाणून घेऊया 1 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी पर्यंतचा इतिहास। तर 1 फेब्रुवारी गुरु रविदासजी महाराज 1398 राष्ट्रसंत संत शिरोमणी गुरु रविदासजी महाराज यांची जयंती, क्रांतिकारी लिंगायत शरण किन्नरी भैया यांची जयंती, पंडित रघुनाथ मुर्मू यांचा समृद्धी दिन 1 फेब्रुवारी 1982 आणि 1 फेब्रुवारी 1939 रोजी मनुस्मृती दहन दिनाच्या कार्यक्रमामध्ये सुरवानामा टिप्पणीस हे डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर यांच्या समक्ष त्या विरोधामध्ये त्याची मनुस्मृती दहन केला म्हणून त्यांच्या विरोधामध्ये शत्रूंनी केस दाखल केली होती। आणि 2 फेब्रुवारी 1922 बाबू जगदेव प्रसाद कुशवाहा यांची जयंती, 2 फेब्रुवारी 1949 डॉक्टर मोतीराव कांगाले यांची जयंती आणि 2 फेब्रुवारी 1913 सुभेदार रामजी मालोजी सकपाळ म्हणजे आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडिलांचा स्मृती दिन, 3 फेब्रुवारी 1832 आद्यक्रांती उमाजीराजे नाईक यांचा स्मृती दिन, 3 फेब्रुवारी 1928 भारतामध्ये सायमन कमिशन यांचं आगमन, 4 फेब्रुवारी राष्ट्रसंत नरहरी महाराज सोनार यांचा स्मृती दिन, 4 फेब्रुवारी 1670 नरवीर तानाजी मालुसरे यांचा शहीद दिन, जे आपल्या सिंहगड सोसायटीचे नाव दिलेलं आहे सिंहगड, त्याचं मूळ नाव कोंढाणा किल्ला होतं, परंतु ज्यावेळेस रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी नरवीर तानाजीला सांगितले की आपला कोंढाणा किल्ला जिंकायचा आहे, तर तेव्हा आपण छत्रपती शिवाजी महाराज म्हणले की आधी आपल्या रायबाचं लग्न करून घेऊ आणि मग आपण हे करू। पण नरवीर सच्चे खरे मावळे होते, सच्चे छत्रपती शिवाजी महाराजाचे, त्यांनी म्हटले की महाराज अगोदर लग्न आपल्या कोंढाणा किल्ल्याचं होईल आणि मग रायबाचं। आणि त्या लढाईमध्ये लढाई जिंकली, पण आपला सिंह गेला आणि तेव्हापासून त्या किल्ल्याचं नाव पडलं, तर तोच सिंहगड किल्ला आणि तिचं आपल्याला सोसायटीला नाव दिलं आहे सिंहगड। आणि 4 फेब्रुवारी 1930
मूळ निवासी चा सत्याग्रह रोखण्यासाठी त्यांनी ब्रिटिश इंग्रजांना टेलिग्राम केला आणि 4 फेब्रुवारी 1956ला जनता पक्षचं नाव म्हणजे नामांतर की प्रबुद्ध भारत असं परिवर्तन केलं. 5 फेब्रुवारी 1951ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोडबिल लोकसभेमध्ये सादर केलं आणि 6 फेब्रुवारी 1922 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जवळचे पीर नानकजी रतू यांची जयंती. आणि 6 फेब्रुवारी 1939ला बडोदा येथील राजे नरेश सयाजीरावजी गायकवाड महाराज यांचा 6 फेब्रुवारी 1939 रोजी समृद्धी दिन. आणि 7 फेब्रुवारी माता रमाबाईजी आंबेडकर 1898 या साली जन्मदिन आज आपण त्यांचा जयंती दिन साजरा करतो. आणि 7 फेब्रुवारी 1993 रोजी पेरियार नरसिंग यादवजी यांचा समृद्धी दिन की सच्ची रामायण मराठीमध्ये रामायणातील सत्य की रामायण काल्पनिक आहे हे सिद्ध करून दाखवणारे हे उत्तर प्रदेशामधले क्रांतीवीर आहेत. आणि आज रविवार 8 फेब्रुवारी 1938 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे 1968 रोजी शेतकऱ्यांच्या मोर्चामध्ये भाषण. तर असा हा आपल्या कार्यक्रमाचा परिचय आहे. बांधवांनो, वेळ कमी आहे आणि जबाबदारी फार मोठी आहे, म्हणून मी वारंवार सांगत असतो की रक्ताचा एकही थेंब न सांडता आता ही जी आपली लढाई आहे विदेशी ब्राह्मण विरुद्ध मूळ निवासी परिवार, म्हणजे आपण SC ST OBC आपण या देशाचे मूळ निवासी आहोत, ही आपल्याला विसर पडलेला आहे. म्हणून की हा जो आपला त्यांचा इतिहास आपल्याला सांगितलेला आहे की आपण आपल्या हातावरचं पोट आहे. आणि म्हणून आपल्याला जसा आपण दररोज आपण एकत्र येऊ शकत नाहीत, तर हा सोशल मीडियाच्या माध्यमातून हा महान संदेश देण्याचं काम आम्ही करत आहोत. आणि या माध्यमातून आपला समाज जागृत होत आहे, कमी वेळामध्ये आपल्या सांगण्याचा प्रयत्न करत आहे. फार महत्त्वाचा मुद्दे सांगत आहे. आपण लक्षात असावं की बघा की ज्या वेळेस तथागत भगवान बुद्ध यांना त्या काळामध्ये एवढी टेक्नॉलॉजी विज्ञानाच्या द्वारे शोध लागलेले नव्हते, पण त्या काळासुद्धा त्यांनी केवळ तथागत भगवान बुद्धाचे विचार आपल्या वाणीच्याद्वारे त्यांनी प्रबोधन करून समाजातील अज्ञान कर्मकांड अंधविश्वास नष्ट करून साऱ्या जगामध्ये तथागताचा विचार पोहोचण्याचं कार्य त्या संघाने केलं. आणि आज आपण त्यांच्या आणि आजच्या काळात जर तुलना केली तर बघा, ते राजपुत्र होते, केवळ मानवाच्या कल्याणासाठी त्यांनी आपलं आयुष्य अर्पण केलं, योग्य वाणीचा योग्य वापर केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जशी त्यांना वेळ फार कमी आहे, फार महत्त्वाचे मुद्दे सांगत आहे. बाबासाहेब आंबेडकर यांना जगातली बघा किती विचित्र आपल्या देशातली व्यवस्था आहे, आणि त्या व्यवस्थेचा आपल्या लोकांना आज अभिमान आहे. काही लोक अंधभक्तांना माणसासारखे माणसं असून जाती धर्मामध्ये आपल्याला गुंतवून टाकलं आणि विषमता निर्माण केली, एकमेकाचा तिरस्कार. पण बाबासाहेबांनी हार न मानता आलेल्या संकटाला संघर्ष केला
आणि रक्ताचा एकही थेंब न सांगता जे भगवान बुद्धाने सांगितलं त्यांच्याच विचाराच्या आधारावर त्यांनी भूताला भविष्याची क्रांती केली. आणि म्हणून आज जगामध्ये त्यांना विश्वरत्न, सिम्बॉल ऑफ नॉलेज, ज्ञानाचं प्रतीक म्हणून सर्व जग त्यांना ओळखत आहे. त्यांनी आपल्या योग्य लेखणीचा वापर केला, मानवाच्या कल्याणाचा केला. त्यांनी सर्वांना, मग पक्षी असो झाड असो, सर्वांना त्यांनी न्याय देण्याचं कार्य केलं. त्यांच्यानंतर आपला हा 108 वर्षाचा इतिहास आहे. कमी वेळ सांगण्याचा प्रयत्न करायचा. आपण लक्षात घ्या, तुम्हाला थोडंसं महापुरुषाची नावं मी त्याच्यामध्ये सांगणारच आहे. आणि नंतर मान्यवरचे कांशीराम लेणे क्लास 1चे आपले कर्मचारी होते, आपल्या पुण्यामध्येच होते. पण जसंही त्यांना खरा इतिहास माहिती पडला आणि 3 प्रतिज्ञा केल्या की मी मरेपर्यंत अविवाहित राहील, ते लग्न करणार नाही. नंबर 2, मी माझ्या स्वतःच्या नावावरती बँकेत अकाउंट काढणार नाही. नंबर 3, मी कोणाच्याही सुखादुखामध्ये सहभागी होणार नाही. ही 3 प्रतिज्ञा करून त्यांनी आपलं आजीवन बहुजन समाज, आपल्या देशातील मूळ निवासी SC ST OBC हा शॉर्टकट आहे. तर मराठीमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास प्रवर्ग, तर अशा भारतीय संविधानानुसार हा आपला बहुसंख्येने असलेला समाज, या समाजाला जागृत करण्यासाठी आपलं आयुष्य अर्पण केलं. आणि सायकलचा वापर करून की त्यांनी प्रथम आपल्या देशातील मूळ निवासी बहुजन समाजाला, मानवांना जागृत करण्यासाठी सायकलचा वापर केला. महापुरुषाचा इतिहास सांगितला, समाज जागृत केला. आणि त्याचा परिणाम त्यांनी असं करत असताना की बाबासाहेबांना जे अपेक्षित होतं की हा शासन कधी जमात म्हणा, म्हणून आपण जो डायसवरती दिलेला संदेश आहे की जा आणि आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की तुम्हाला या देशाची शासन कधी जमात बनायचं आहे. तर बांधवांनो, की हे करण्यासाठी माता रमाईजीने आज सर्व महिलांची जबाबदारी आहे. महिलांना कमी लेखू नका. तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं, मला आत्मविश्वास आहे की मी आपल्यासाठी संदर्भ पुरावा यासाठी देत आहे की ज्यावेळेस शेड्यूल कास्ट फेडरेशनचं अधिवेशन नागपूर या ठिकाणी झालं, तर त्या ठिकाणी ही देशातील पहिली घटना आहे की एवढ्या बहुसंख्येने महिला त्या ठिकाणी त्या अधिवेशनाला उपस्थित होत्या, हजर होत्या. तर बघा की तुम्ही संविधान येण्याच्या अगोदर आपल्या देशात मनुस्मृती होती आणि मनुस्मृतीला चून आणि मूल याच्यामध्येच गुरपटून ठेवलं, गुलामगिरी ठेवलं. पण आता तुम्ही गुलाम नाही आहात, पण तरीही तुम्हाला रात्रंदिवस आपल्या देशातील मनवादी मीडिया, जातीवादी मीडिया दिवशी बनवण्याचं ते त्यांच्या लोकशाहीच्या 4 स्तंभावर नियंत्रण आहे. आणि म्हणून तुम्हाला वेगवेगळ्या अंधविश्वासामध्ये, कर्मकांडामध्ये, दैववादामध्ये, मालिकाद्वारे, चित्रपटाद्वारे ते आपल्याला काल्पनिक दाखवून आपली बुद्धी भ्रष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी आपण ते न पाहता आपण केवळ माता यशोधरा, महामाया, राजमाता जिजाऊ, माता सावित्रीबाई फुले, शेख फातिमाजी, अहिल्यादेवी होळकर, माता रमाईजी, मुक्ता साळवे, असे ताराराणी शिंदे, तर आपण अशा महानायिकाचा आपण इतिहास वाचला पाहिजे. आणि ज्या दिवशी तुम्ही यांचा इतिहास वाचाल, कर्मकांडापासून माझा कुठल्याही पूजा विधीला विरोध नाही, ते हळूहळू तुम्हीच, जोपर्यंत आपण आपले राष्ट्रनिर्माते आहेत, यांचा खरा इतिहास वाचा. हा इतिहास तुम्हाला TV-वाले दाखविणार नाहीत, चॅनलवाले दाखविणार नाहीत, पेपरवर छापणार नाहीत. बघा तुम्ही कालचा, मी वारंवार सांगतो की आपल्या देशाच्या लोकशाहीच्या 4 स्तंभावर विदेशी ब्राह्मणांचं नियंत्रण आहे. हे आपल्या डोक्यामध्ये फालतू, ज्याची गरज नाही, नको ते डोक्यामध्ये भरवले जातात.
याच्यावर खरं सत्य बघा, की याच्यावरती कुठेही माता रमाईचा जयंती दिनाचा उल्लेख नाही. हा मीडिया आहे. म्हणून आपला खरा मीडिया, मी वारंवार सांगतो की आपला सोशल मीडिया आहे. बघा की हे जे आहे भारत मुक्ती मोर्चा, हे बहुजन समाजाला, या देशातील मूळ निवासी आहेत, हे प्रत्येकांना, मी याच्यावर नंतर एक सविस्तर व्हिडिओ बनणारच आहे, की हे जे काय दिनदर्शिका आहे, हे काल निर्णय, ही मनोवादाची म्हणजे कर्मकांडाची अंधविश्वासाचा प्रचार करणार आहे. हे खरं सांगणार नाहीये, हे खोटं सांगणार आहे. याच्यावर 7 तारखेला 7 जर असेल तर माता रमाई जयंतीला द्यायला पाहिजे होतं, दिलेलं नाही. एवढंच नाही, एक जे आता मी पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगेल, वेळ कमी आहे आपल्याकडे. याच्यावर बघा संपूर्ण महापुरुषाची समृद्धी दिन असतील, जयंती दिन असतील, कुठल्या महापुरुषाने काय केलंय याची सगळी माहिती असेल. आणि म्हणून बघा हे महत्त्वाचे पुरावे झाले. आणि म्हणून यासाठी सांगायचा उद्देश हा आहे की आपण सत्य, खरं आणि खोटं तपासलं पाहिजे. आजचं वास्तव काय की आपल्या देशातील आपण मूळ निवासी मालक आहोत. कालचा आपला गेल्या महिन्यामध्ये जानेवारीमध्ये 77वा भारतीय प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम झाला. काय उद्देश की बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं संविधान अंमलात येऊन 77 वर्षामध्ये आपण आता वावरत आहोत. तर मी ज्या सोसायटीमध्ये राहतो ती शेअर सोसायटी आहे आणि त्या ठिकाणी 8 बिल्डिंग आहेत, 12 मजल्याच्या. काय नियोजन असायला पाहिजे कमिटीचं? वास्तव जे सत्य आहे ते सांगत आहे. याच्या अगोदर मी व्हिडिओ व्हायरल केला आहे, पण त्याच्यामध्ये जे सांगायचा उद्देश होतो म्हणजे आजही आपला देशामध्ये जर कदाचित जर इमानदारीने प्रामाणिकपणे जर प्रचार आणि प्रसार केला असता संविधानाचा, तर आज आपल्या देशाचा, जे बाबासाहेबांनी सांगितले की आपला जो पॉवर दिला, अधिकार दिला, की या देशाचा मालक, या देशातील झोपडीतील म्हणतो केवळ सगळे समान आणले, जी हजारो वर्षाची परंपरा होती ती परंपरा नष्ट केली. तर त्या दिवशी, त्या दिनी मी म्हणलं की बाबा इतके लोक जमलेले आहेत, या आजच्या दिनाचं महत्त्व सांगा, एकालाही सांगता येईना. मी सांगितल्याच्या नंतर मग प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न केला. पण त्या ठिकाणी बघा संदर्भ, आज आपली रमाई जयंती म्हणून आपण महापुरुषाचा सगळा इतिहास माहिती व्हावा म्हणून आपण राष्ट्रीय निर्मितीचा सामूहिक फोटो बनवला, त्याच्यामुळे सगळा परिचय झाला होईल, हा उद्देश आहे. आणि म्हणून माता रमाईच्या जयंती निमित्तानं आपण त्याला परिचय करून सगळ्या महापुरुषांना ओळख होत आहे. हे चांगलं आहे का वाईट आहे? आपल्याला चांगलं सांगायचं आहे, वाईट सांगायचा विषयच नाहीये. आणि जसं माणसाला वाईट कळत तसं आपोआप सोडून देईल, तर तो हेतू आहे. म्हणून तर त्या ठिकाणी त्या संविधानाबद्दल कोणालाही सांगता आलं नाही. महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं, मी एवढं सुद्धा त्यांना सांगितलं किंवा जवाहरलाल नेहरू, राजेंद्र प्रसाद आणि बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलंय, ते देताना ते तरी फुटू लावा, पण तोही लावला नाही. म्हणजे हा एक प्रकारे संविधान निर्माणाचा अपमान नाही का? तर हा आहे जातीवादी मीडिया. मग आपल्या देशातील त्यांना बघा संविधानाचे सगळे हक्क अधिकार चालतात पाहिजेत, पण बाबासाहेब नको आहे. म्हणजे किती डोक्यामध्ये तिरस्कार भरला तुम्हाला याचा अंदाज लावा. म्हणून मी वारंवार सांगतो आपल्याला की आपला खरा मीडिया हा सोशल मीडिया आहे. आणि ही जी जागृती आहे याचा तुम्हाला एकमेव मी हे सांगतो कारण उत्तर की आज जे समाज जागृत होत आहे, काय मीडिया प्रचार करतायत, निवडणुका कुठली असू द्या, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, लोकसभा, विधानसभा, देशभरामध्ये कुठे ना कुठे निवडणुका चालूच असतात. आणि यांचा काय मुद्दा असतो? मत, लोकांना जागृत करून मताचं महत्त्व सांगून तुम्ही या देशाचे मालक आहात. आणि आपण जे पाठवलेले जे निवडून जाणारे जे लोक आहेत, तर ते लोक जनसेवक आहेत. पण हे तसं न सांगता ते काय टाकायला जायचं आणि गाडग्याला लावायचं, म्हणजे खरा इतिहास सांगतच नाहीत. हिंदू मुस्लिम धर्म खतरे में है. बघा हे काल हे अशा याला आपण अजिबात बळी पडू नका, त्यांच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. ते चुकीचा प्रचार करत आहेत, आपल्याला गोंधळामध्ये टाकत आहेत. एक उदाहरण तुम्हाला सांगतो, जशी माशी की एखाद्या शेपडामध्ये फसली ती उडतही नाही आणि मरत नाही, तशी अवस्था आपल्या समाजाची आपला शत्रू करत आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून सांगण्यासारखं भरपूर आहे, वेळ कमी आपल्यासाठी थांबणार नाही. आणि समाजाची एक मानसिकता आहे की चांगलं ऐकायची सवय नाही. तर बघा की मी सोशल मीडियाच्या माध्यमातून जवळपास मी यापूर्वी 12 तास कामं करत होतो, 12 तासामध्ये वेळ मिळत नव्हता. म्हणून मी जसं की आपल्या घराचा ताबा मिळाला आणि तेव्हापासून प्रकाशजी पंडित यूट्यूब चॅनल
सुरुवात केली 2 वर्षांपासून, आणि म्हणून की तेव्हापासून जसा वेळ मिळेल तसा व्हिडिओ काही बनवले असतील ते लगेच यूट्यूबला अपलोड करून आपल्यापर्यंत विचार पोहोचण्याचं कार्य करतो. आणि काही जर असतील तर तरी हा 53वा व्हिडिओ आपल्याकडे माध्यमातून हा महामानवाची विचारधाराचा प्रचार आणि प्रसार करत आहे. आणि म्हणून की आपल्यातील माझे समाज सोशल मीडियाच्या माध्यमातून आतापर्यंत जे किती 36,153 लोकांपर्यंत हा विचार पोहोचण्याचं लोकांनी व्हिडिओ पाहिलेले आहेत. आणि यासाठी 165 लोकांनी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे. तर तसं की ही जबाबदारी मी सांगतो की आपल्या सगळ्यांची आहे. आधी तुम्हाला सांगितलं की भगवान बुद्धांनी योग्य वापर केला, समाज जागरूक केला, जगभरामध्ये विचारधारा मिळली. बाबासाहेब आंबेडकरांना त्याची संधी मिळाली. पेरीच्या बळावर जगातलं शस्त्र एकमेव आहे आणि त्या शस्त्राच्या आधारावर त्यांनी रक्ताचा पात न करता विचाराला लढाई जिंकली आणि आपल्या देशातलं नाही जगातलं महान संविधान आपल्या देशाला दिलं. आणि त्याच्यानंतर मान्यवर कांशीरामजींनी फुले शाहू आंबेडकरी या महामानवाचे विचार, या बहुजन समाजातील महान संतांचे विचार समाजाला सांगितले, समाज जागा केला. आणि शास्त्रज्ञ समाज एकदा नव्हे दोनदा नव्हे तर 5 वेळा उत्तर प्रदेशामध्ये की बहुजन समाज शास्त्रज्ञ समाज बनू शकतो हे दाखवून दिलं. आणि आता आपण ही तुमची आणि माझी दोघांची जबाबदारी समान जबाबदारी आहे. याला तुम्ही आणि आपला सोशल मीडिया हे कमी शस्त्र समजू नका. सगळ्यात जगातलं महान मीडिया सोशल मीडिया आहे. आणि या मीडियाच्या माध्यमातून आपण योग्य वापर करा, फालतू काय बघू नका. जर आपल्याला येणाऱ्या पिढीचं भविष्य घडवायचं आहे, आपल्याला देश जर जगात महान बनवायचा असेल, जगात महासत्ता बनवायचा असेल तर केवळ आणि केवळ आपण या महामानवाच्या विचाराच्या आधारावरच, म्हणजे महामानवाने दिलेली शिकवण डोक्यामध्ये घ्या, तसं वागा. जसं उद्या एक उदाहरण देतो की शेती आहे आणि शेतीमध्ये आपण घरी बसूनच नका आपण हिसाब लावला की माझं 5 एकर शेत आहे, आम्हाला 5 एकरमध्ये एवढं उत्पन्न झालं पाहिजे, असं होणार आहे का? अजिबात होणार नाही. त्यासाठी आपल्याला साधनाची गरज पडते. त्याची वेळेवर पेरणी झाली पाहिजे, जमीन सुपीक असली पाहिजे, पाऊस फवारणी सगळं काळजी घ्यावं लागेल. लेकराला जसं जपतो आपण तसं आपल्याला जपावं लागेल त्या पिकाला. गुरंढोरं शिरू नये, कुंपण करावं लागेल, डोळ्यामध्ये तेल घालून त्याची जतन म्हणजे संरक्षण करावं लागेल. आणि त्यावेळेस आपल्याला नैसर्गिक आपत्ती येऊ नये. तर त्याच्या आधारे आपण आपला की हिसाब आपल्याला एवढं उत्पन्न इतकं पोते होईल याचा आपण अंदाज लावू शकतो. म्हणून तशीच जबाबदारी आपल्या समाजाची आहे की आपण या सोशल मीडियाचा योग्य वापर आपण मानवाच्या सुखासाठी, देशाच्या हितासाठी केला तरच आपण ही लढाई जिंकू शकतो. हा आत्मविश्वास तुम्ही नकारार्थी विचार मनात आणूच नका. होऊ शकत नाही ही डोक्यातलं काढून टाका, कारण होऊ शकतंय. कधी आपण यांचा इतिहास वाचला पाहिजे, तसं कार्य प्रमाणित केलं पाहिजे. आपल्यातील मतभेद सोडले पाहिजेत, अहंकार सोडा, जाती धर्माला थारा देऊ नका. आपल्या घरामध्येच भारतीय संविधानाने प्रत्येकाला आपापल्या धर्माचा प्रचार करण्याचा अधिकार दिलेला आहे. कोणाच्याही धर्माला त्यांनी कमी लेखलेलं नाही, सर्वांचा सन्मान केलेला आहे. पण ही लढाई आपली विचाराची आहे आणि म्हणून आपण हे डोक्यामध्ये घेतलं पाहिजे. त्यासाठी की सगळ्यात आणि आजची जी बाबासाहेबांनी त्या काळात मनुस्मृती जाळली, तर आता आपल्याला रक्ताचा एकही थेंब न सांडता आज देशातलं एकमेव जर काम करत असेल भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, बामशेफ आणि राष्ट्रीय पिछड्या वर्ग मोर्चा आणि त्याचे इतर सहयोगी संघटन जे संविधानाला मानणारे आहेत. आणि म्हणून जर तुम्हाला संविधान आणि मनुस्मृती मी वारंवार सांगतो की हे तुम्ही 2 ग्रंथ वाचा, कारण ते ग्रंथ बाबासाहेबांनी मनुस्मृती का जाळली, तर किती विषारी असेल तुम्ही असा अंदाज लावा. आणि मी पण एक भारताचं संविधान हा पण राष्ट्रीय ग्रंथ, जगातला महान संविधान आहे. पण हे फक्त मुठभर लोक जे देशाचे रहिवासी नाहीत हे DNA सिद्ध केलं आहे. जसे इंग्रज विदेशी होते, डच फ्रेंच मुघल होते, तसे ब्राह्मण सुद्धा विदेशी आहेत. हे DNA सिद्ध झालेलं आहे आणि म्हणून ते घाबरलेले आहेत. आणि त्याचा पुरावा कटक या ठिकाणी अधिवेशन भारत मुक्ती मोर्चाचं बामशेफचं होतं. त्यांनी इतके मी घाबरलेले आहेत. आणि म्हणून आता फक्त हा विचार सोशल मीडियाच्या माध्यमातून हा घरोघर पोहोचणं काळाची गरज आहे. म्हणून एक तर आपण तुम्हाला वारंवार सांगतो की ही समाजाचा आहे. जर आजची मनुस्मृती आपल्यावर
इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन, EV मशीन, EVM ही आजची मनुस्मृती आहे. आणि ती आपण बघा, एकीचं बळ मिळतं फळ. आज सगळ्याचं भविष्य धोक्यामध्ये आहे, बहुजन समाजाचं भविष्य धोक्यामध्ये आहे, आपला देश ना संकटामध्ये आहे. आणि हे जर यांना सत्तेतून जर हातभार करायचा असेल तर आपल्याला इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ही आजची मनुस्मृती आहे. आणि ही मनुस्मृती जर सगळ्यांनी रस्त्यावर आपण भारत मुक्ती मोर्चाला सपोर्ट करा, बामशेला सपोर्ट करा, बहुजन क्रांती मोर्चा सपोर्ट करा आणि संविधानाचं रक्षण करा, तरच आपलं भविष्य सुरक्षित आहे. नाही तर वाटचाल गुलामगिरीकडे सुरुवात झालेली आहे, पण त्याच्या झळा आपल्याला आता अजून लागलेल्या नाहीत. अंधभक्ताला तर हे कधी कळणारच नाही. म्हणून मी म्हणतो की अंधभक्तांनी पासून तुम्ही दूर राहा. तो आज ना तो माणूस आपलाच आहे, पण त्याच्या डोक्यातला जो विचार आहे ना तो आपला नाहीये. तो डोक्यातला विचार शत्रूचा आहे आणि म्हणून तो शत्रूचं काम करत आहे. तर म्हणून आपण वेळच्या अभावी जास्त वेळ घेणार नाही. परत तुम्हाला मी फक्त या थोडी महापुरुषाची मला ओळख करून देत आहे. कदाचित हे फोटो छोटे असल्यामुळे आपल्याला दिसणार नाही. तुम्हाला नावं सांगतो म्हणजे तुम्ही लक्षात येऊन जाईल. तथागत भगवान गौतम बुद्ध, ज्यांच्या नावाने चौरंगामध्ये अशोक चक्र आहे, ते सम्राट अशोक, बळीराजा, संत कबीर, महात्मा बसवेश्वर, संत गुरुदास रविदासजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री, छत्रपती शिवाजी महाराज, अहिल्यादेवी होळकर, विद्रोही प्रबोधनकार, राष्ट्रसंत जगद्गुरू तुकारामजी महाराज, नरवीर शिवाजी महाराजांचे मावळे, गडाला पण शिंगे गेला बंदरे, तानाजी मालुसरे, संत शिवलालजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिरावजी फुले, विदेची देवता सावित्रीबाईजी फुले, शेख फातिमाजी, बिरसा मुंडा, पेरियार रामस्वामी नायकर, कृष्णाजी कदम गुरुजी, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बुद्धचरित्र नावाचं पुस्तक दिलं, छत्रपती शाहूजी महाराज, सिम्बॉल ऑफ नॉलेज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर, माता रमाईजी, जोगेंद्रनाथ मंडल आणि बामशेपची निर्मिती करणारे दिना भानाजी, माननीय DK खापर्डजी आणि कांशीरामजी. ते ह्या पत्रिका बघा, बहुजन समाज परिवर्तन संघ, ते हे महामानव आहेत. आपण या महामानवाची पुस्तकं जरी वाचलीत, आपण हे वेगवेगळ्या समाज ज्या शत्रूंनी जाती जातीमध्ये आपली विभागणी केली, तर त्याच्याच आधारे आपण आपला समाज SC, ST, OBC, धर्मपरिवर्तित मूलनिवासी म्हणजे आपला हा बहुजन समाज जर आपण जोडला, मी तुम्हाला बॉन्डवर लिहून देतो, सत्ता आपलीच आहे. आणि म्हणून इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन का आणली की कांशीरामजीने एक नारा दिला होता. आता हे अंधभक्ताला माहिती नसणार, पण जे केडर बेसचे कार्यकर्ते आहेत त्यांना माहिती आहे की वोट हमारा राज तुम्हारा, नहीं चलेगा नहीं चलेगा. आणि हा नारा त्यावेळेस प्रधानमंत्री इंदिरा गांधी होत्या. त्यांच्या लक्षात आलं की या देशातून आता बहुजन समाज जागा होत आहे आणि म्हणून यांची सत्ता येणारच. कारण कांशीरामना सत्ता आणून दाखवली होती आणि म्हणून की सत्ता जर यांच्या वंचित ठेवायचं असेल तर बघा की एकेकाळी बहुमतानं सत्ता आली बहुजन समाजाची, पण त्याच्यानंतर 0 दाखवली. कशाच्या माध्यमातून? इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन, अर्थात आजची आधुनिक काळातील टेक्नॉलॉजी मनुस्मृती. म्हणून भक्तांनो जागे व्हा, संविधानाच्या रक्षणासाठी, बहुजन समाजाच्या सुखासाठी. तर जसा रमाईनं त्याग केला, आज प्रत्येकाला वाटतं रमाई करा, पण तुम्ही आज प्रत्येकाच्या घराघरात रमाई निर्माण होणं गरजेचं आहे. म्हणून आपण त्याग करा. समाजासाठी 5 साधनं महत्वाची असतात: वेळ, बुद्धी, पैसा, हुशारी आणि कष्ट. हे 5 प्रत्येकजण देऊ शकतो. म्हणून याच्यामध्ये काही गरज नाही, गरज फक्त विश्वासाची आहे. विश्वास ठेवा आणि या कामाला लागाल हीच अपेक्षा बाळगतो. आणि आपण जर या प्रकारचे पंडित YouTube चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा, कमेंट करा,
सबस्क्राईब करायला विसरू नका. जेवढी जबाबदारी माझी आहे, मला सुचतं तेवढं मी आपल्याकडं एक खाण्याचा जसा पदार्थ असतो मिठाई, तसं मी हा विचार आपल्या येणाऱ्या गुलामगिरीतून वाचवण्यासाठी हा फार मोठं शस्त्र आहे. आणि आपल्याला जर हे आपल्याकडे बुद्धिजीवी वर्ग भरपूर आहे, म्हणून ही काळाची गरज आहे. याचा प्रचार प्रसार करण्यासाठी प्रत्येकाला शेअर करा, आपला समाज जागरूक करा आणि गुलामीतून मुक्त व्हा, हीच अपेक्षा बाळगतो. जय मूल निवासी.